सायबर भामट्यांच्या मायाजालात अडकल्याची भीती आणि घरच्यांनी दिलेल्या नकारामुळे निर्माण झालेल्या मानसिक दडपणातून कोल्हापुरातील एका 19 वर्षीय निष्पाप विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली। कसबा वाळवे तालुका राधानगरी येथील आकांक्षा अनिल जोशी या बीएससीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या तरुणीच्या आत्महत्येने संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली। बाबा 20,000 रुपये गुंतवले तर दुप्पट तिप्पट फायदा मिळणार आहे, मला तातडीने पैसे पाठवा, हे तिचे शेवटचे शब्द ठरले। ती शिवाजी पेठेतील एका नामांकित महाविद्यालयात शिकत होती आणि तेथीलच महिला वसतिगृहात राहत होती। काही दिवसांपूर्वी आकांक्षाला व्हॉट्सअपवरती एक अज्ञात कॉल आला, ज्यामध्ये तिने 20,000 रुपये गुंतवा आणि घरात बसून 50,000 रुपये मिळवा असे मोठे आमिष दाखवणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी तिला जाळ्यात ओढले होते। इतकेच नव्हे तर तिच्या नावावर पैसे जमा झाल्याचे खोटे स्क्रीनशॉट मेसेज तिला पाठवून पूर्णपणे जाळ्यात ओढण्यात आले। या सायबर जाळ्यामध्ये अडकलेली आकांक्षा मंगळवारी दुपारपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होती। पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी तिने अखेर आपल्या वडिलांना फोन करून मुलीचा फोन आल्यानंतरही फसवणूक सुरू असून आपली मुलगी बळी पडत असल्याचे वडिलांच्या लक्षात आले। बाळा, असे घर बसल्या पैसे कधीच मिळत नाहीत, तू फसू नको असे सांगत पैसे पाठवण्यास त्यांनी नकार दिला आणि तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। वडिलांनी समजूत काढली खरी, पण आता आपण फसवले गेलो आहोत आणि आता घरच्यांना हे समजल्यामुळे पुढे काय होईल या भीतीने आकांक्षाला ग्रासले। सायंकाळच्या सुमारास तिने वसतिगृहातील स्वतःच्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला। घरच्यांनी सतत तिला फोन करूनही तिने फोन उचलला नाही, तेव्हा घाबरलेल्या कुटुंबियांनी तात्काळ वसतिगृहाच्या प्रशासनाशी संपर्क साधला। कर्मचाऱ्यांनी खोलीपाशी जाऊन दरवाजा तोडला असता आकांक्षाने छताला गळफास घेतल्याचे एक धक्कादायक वास्तव समोर आले। या प्रकरणी पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात हा ऑनलाईन सायबर फ्रॉडचाच प्रकार असल्याचे समोर आले असून सायबर पोलिसांच्या मदतीने त्या अज्ञात गुन्हेगारांचा मार्ग काढला जातोय। चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।